कोकणाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेलं आपलं जानवली आणि या गावाची ओळख म्हणजेच श्रद्धा, परंपरा आणि एकतेने भरलेली आपली जत्रा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थांबू नका उजी या चॅनलवरती. तर काल होती ताटाची जत्रा जानवलीतली. तर कालचा व्हिडिओ मला इंट्रो पण देता नाही आला आणि एंडिंग पण करता नाही आली. तर आज आहे दिवस दुसऱ्या दिवशी काय होतं ते आपण जाऊन आता बघू. तर त्याच्यामध्येच आपण मिक्स करू हा व्लॉग आणि कंटिन्यू करू आणि हा व्लॉग आपण एंड करू. तर भेटूया. पावरा देवी आणि लिंगेश्वर मंदिराच्या पवित्र ठिकाणी साजरी होणारी ही जत्रा मनाला शांतता देणारी आणि भक्तीची जाणीव करून देणारी आहे. या उत्सवाची सुरुवात जत्रेच्या 5 दिवसाआधीच होते, कारण आपल्या परंपरेनुसार देव स्वतः गावातील वाडीतील स्थळांना भेट देतात. हा क्षण गावासाठी अतिशय पवित्र मानला जातो. जणू देव आपल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला स्वतः येतो. या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं, जिथे सगळे भक्त प्रेमाने एकत्र बसून प्रसाद ग्रहण करतात. जत्रेच्या दिवशी देव आपल्या मुख्य मंदिरात आगमन करतात. हा फक्त एक विधी नसतो, हा असतो श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भक्तीचा जिवंत अनुभव. देवाच्या आगमनाच्या आनंदात भाविक आपोआप नाचू लागतात. हे नृत्य शरीराचं नसतं, तर ते मनाचं आणि आत्म्याचं असतं.
म्हणजे फक्त पूजा नाही, तर आनंद, नाती आणि माणुसकी जपण्याचा उत्सव आहे. खाऊचे स्टॉल्स, गोड तिखट पदार्थाचा सुगंध, खेळणी, फुगे आणि मुलांच्या डोळ्यातील चमक हीच जत्रेचा रंगत आहे. मी आता मंचुरियन ट्राय करतोय. आदू घेतो आहे नूडल्स आणि आनंद घेतो आहे काय घेतोय? नूडल्स होता, मंचुरियन बोललेला मोठं नको बोलू. आणि दादा घेतोय मंचुरियन. तर आम्ही आता खाऊन तुम्हाला रिव्ह्यू देऊ. इकडे कॉर्नचे जास्त आहेत. चाललंय तिकडे डिसाईड. शेजवान तुला काय घेतलंयस तू? तंदूर कसं लागतं? माझं चीज मागवलेला प्लेन मागवलाय. कॉर्न पण एवढं छान वाटलं. प्लेन चीज कॉर्न पण एवढं छान वाटलं. आज तुला उपाशी तुला कसं वाटलं? मस्त बाकी शंका मस्त मस्त दादा मस्त. या उत्सवात जिवंत होते आपल्या कोकणाची अभिमानास्पद कला. कशा होता रंग, वेशभूषा आणि भावभावनांच्या माध्यमातून साधा माणूस पौराणिक पात्र बनू लागतो. हा मेकअप नसतो, ही असते एक कलाकाराची साधना. या पवित्र क्षणी सर्वप्रथम घेतला जातो कौल. गावच्या सुख शांतीसाठी देवाची इच्छा जाणून घेण्याची ही परंपरा आहे. कौल घेतल्यानंतर मंदिरातून बाहेर आणलं जातं मुख्य ताट. हे ताट फक्त एक वस्तू नसतं, तर संपूर्ण गावाच्या श्रद्धेचं प्रतीक असतं. सगळे भाविक या मुख्य ताटासोबत मंदिराभोवती फेरी मारतात. प्रत्येक पावलात असते प्रार्थना आणि विश्वास.
दशावताराचा पवित्र खेळ रात्रभर सुरू होत राहतो. कथा, संवाद आणि भक्तीचा प्रवाह थांबत नाही. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची विधीपूर्वक सांगता होते. ही फक्त समाप्ती नसते, ही असते भक्ती, विश्वास आणि परंपरेच्या पुढच्या वर्षासाठीची नव्याने सुरुवात. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर जाणवली गावातली ताटाची जत्रा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि काळजी घ्या. स्वयं राहा. बाय.